कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही समस्या असो, जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, लक्ष्मी बांधर विषय असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, गेनमाळीविषयी शंका असो, गुरूंविषयी शंका असो, कुठल्या साधनेविषयी शंका असो, जर तुमच्या मागं दलिंद्री 7.5 कुणी लावले, लक्ष्मी बांधन केलेलं असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणे कौल लावून बघायचा असेल किंवा प्रसाद लावून जर तुम्हाला बघायचा असेल, माहिती काढून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेल्या ते अटी वाचून मला कॉल करा, अन्यथा नसला केला तरी चालेल। मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। चेडा गोटा असो, देवीची माहिती असो, गुड रहस्य सांगण्याचं कार्य हे फक्त शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलनं केलेलं आहे। खरी माहिती आणि दुर्लभ माहिती सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो, म्हणून चॅनलला इतरांना शेअर करा, ज्ञानानं ज्ञान वाढत असतं, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, काही लोकांनी मला प्रश्न विचारला, काही लोकांनी मेसेज करून सांगितलं की दादा आम्हाला गारुडी साधनेविषयी सांगा किंवा गारुडी साधनेविषयी काहीतरी आम्हाला माहिती द्या, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा। त्याच्यानंतर मित्रांनो, काही वरधाऱ्या माणसांकडून असेल, काही अनुभवाचे बोल असेल किंवा आम्हाला सांगितलेला इतिहास असेल, काही थोडी पुराणिक माहिती असेल पुराणामध्ये, ते माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत सादर करत आहे। मित्रांनो, आम्ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही की आम्हाला अशी माहिती भेटते, जेव्हा आम्ही तपाला बसले तर आम्ही देवा आमच्या कानात येऊन सांगतो, मग आम्ही त्या पुस्तकामध्ये लिहितो, वहीमध्ये लिहितो। आम्ही अशी कुठलीही अंधश्रद्धा मानत नाही आणि आम्ही अशी कुठलीही अंधश्रद्धा तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण मित्रांनो, माहिती माझी खरी असते म्हणून छाती ठोकून तुम्हाला मी सांगतो। काही लोकांनी माहिती दिली, काही पुजाऱ्यांनी मला ही माहिती दिली, काही लोक आमचे आलेले अनुभव असतील, काही आमच्या वारवडिलांनी आम्हाला माहिती दिलेली आहे, तेच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। थोडक्यात म्हणायला गेलं की पुराणात देखील ह्याची माहिती आहे, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि छोटासा धावजी पाटलांचा गारुडी विषय इतिहास देखील मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे। मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा। जर कोणी धावजी बाबांचे ह्याच्यात भक्त असतील, काय लोकांकडे गारुडी चेडा जरी असेल तर त्याच्या देखील हा व्हिडिओ कामामध्ये येणार आहे आणि त्याला देखील माहिती भेटणार आहे। तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित झाला नाही पाहिजे, आम्ही करत असतो आणि तुम्हाला खरी माहिती देण्याचं कार्य देखील आम्ही करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। काही लोकांनी प्रश्न विचारला होता, त्याच प्रश्नावर हा व्हिडिओ बनवला आहे, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर मित्रांनो, वेळ न काय घालता व्हिडिओला सुरुवात करूया। छोटासा इतिहास बाबांविषयी पाहूया, कारण धावजी पाटलाला देखील गारुडी म्हटलं जातं, त्याच्या मागचं रिझन देखील आहे मित्रांनो। आणि गारुडी नेमकं साधना आहे तरी काय, पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे आणि आपण काय बघितलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे, याच्या मागचा फरक देखील सांगणार आहे। काही लोक म्हणतात मित्रांनो की कोकणामधून ही विद्या आलेली आहे, तर ही कोकणामधून विद्या आलेली नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गारुडी लोक आले, काय खेळ दाखवला, त्या काळामध्ये मित्रांनो एक प्रकारचा जादूचा खेळ चालत होता, त्या काळामध्ये खरा होता, कारण ही साधना मित्रांनो त्या काळामध्ये लोक एवढी लालची नव्हते जेव्हा आता आहेत, म्हणून काय साधना आपल्या महाराष्ट्रात देखील बंद पडलेले आहेत, तारापीठ देखील मध्ये काही साधना गुपित राहिलेले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। गारुडी साधना किंवा गारुडी विद्या। मित्रांनो, गारुडी विद्या म्हणजे एक अशी विद्या आहे ज्याला जादू टोणे मानलं जातं। एखादा शिक्का फुकून म्हणा, एखाद्या लाल कपड्यावर म्हणा, एखाद्या बायला जरी मारलं, तिला पूर्ण तिच्या अंगावर कपडे टाकून तिला जिवंत करणं असो म्हणा, किंवा एखाद्या किल्ला बांधला तर त्या किल्ल्याला उडवणं असो म्हणा, एखादा डोंगर गायब करणं असो म्हणा, किंवा स्वतः तो गायब होऊन दुसरीकडे जातो किंवा त्याच्या शेजारी येऊन थांबतो, अशी विद्याची पहिल्याची जी विद्या होती ही विद्या खरोखरी होती मित्रांनो। जी विद्या बंगालमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही साधू संत आले मित्रांनो, काही आळगुरी देखील आले, काही गारुडे आले आणि ते खेळ आपल्या लोकांना दाखवू लागले। त्यातले काही थांबणाऱ्या लोकांना ही इच्छा वाटली की आम्ही पण देखील हे विद्या शिकू शकतो, इच्छा वाटली मित्रांनो शिकण्याची। जसं की मित्रांनो, एखादा खेळ आपण बघितला की त्याच्याविषयी आपल्याला किती इच्छा वाटते की बाबा मला पण शिकलं पाहिजे, मला पण देवाला प्रसन्न करण्यासाठी मी काय पण करेल, मला प्रसन्न झालं पाहिजे। काही आपल्या महाराष्ट्रातली लोक हे बंगालला जाऊन ती विद्या शिकले, त्याला गारुडी विद्या म्हणलं जातं मित्रांनो। हे विद्या शिकण्यासाठी त्यांना आपलं मन धन सगळं तिथंच लावलं आणि ते विद्या शिकून आपल्या महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रात आल्यानंतर कोकण भागामध्ये ते विद्या सादर केली आणि त्या कोकण भागामधून ही विद्या फेमस झाली मित्रांनो। ह्याला आगोरी जरी विद्या म्हणले तरी चालेल, एक प्रकारची मित्रांनो ही विद्या बाला पंचरत्नाची ही विद्या आहे मित्रांनो, जी की कोकणातून आले असं म्हणतात। पण मित्रांनो, हे कोकणातून विद्या आलेली नाही, हे विद्याचं माड किल्ला जरी म्हणला हे बंगाल आहे, हे मात्र लक्षात ठेवा। काही लोक इथं पोटा पाण्यासाठी आले, त्यांनी कर्तव्य दाखवलं,
जसे की आपले तुकाराम महाराज असो किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी जसं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो विठ्ठलांचं जसं सादर केलं, भक्ती मार्गाकडून लोकांना नेलं, तसंच काही आगुरी त्यांची कला घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, गुजरातीमध्ये म्हणा, इतर कुठल्याही राज्यात ते फिरू लागले, लोकांना ते कला दाखवू लागली. मित्रांनो गारुडी साधना एक प्रकारची अशी साधना आहे मित्रांनो की मेलेल्या माणसाला देखील जिवंत करता येऊ शकतं. एखादा झाड जरी असेल त्या झाडाला गायब करता येऊ शकते, एक अशी विद्या होती मित्रांनो. काय वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गारुडे आले, त्यांनी काय खेळ दाखवला लोकांना खेळ दाखवल्यानंतर त्यांनी असे काही चमत्कार दाखवले मित्रांनो की काही वेळेस तिथं पाऊस जरी पडला नसेल तर त्यांच्या तंत्रमंत्राने ते खेळामध्ये मित्रांनो पाऊस देखील पडलेला आहे. असं रिलीत्र जरी पाणी आटलं असेल तर तिथं पाणी देखील आणून ह्या गारुडे लोकांनी दाखवलं, म्हणजेच की या साधक लोकांनी दाखवलं, त्यांच्या खेळाच्या जीवावर, त्यांच्या तंत्रमंत्रांच्या जीवावर दाखवलं मित्रांनो. तेव्हाच आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये गारुडी विद्या हे फेमस झाली. पण आता हे शिकवणारे म्हणा किंवा गारुडी म्हणा जे सिद्ध होते, काय काय लोकांचे त्यांचे मंदिर देखील त्यांनी बांधलेलं आहे आणि ते देखील नवसाला पावतात किंवा हाकेला धावतात. काही लोक त्याला धंद्या पाण्याच्या येण्यासाठी पण नेतात आणि घरामध्ये पुसतात. मित्रांनो राहिला प्रश्न की गारुड्यांचं ठिकाण कधी एक नसतं, ते भटके असतात मित्रांनो, ते भटकत असतात, कर्तव्य दाखवत असतात. पहिल्याची गारुडीची विद्या होती ही खरोखरी होती मित्रांनो. एखाद्याला गायब करणं असो, कॉईनवर एखादी विद्या दाखवणं असो, एखाद्या माणसाला मारायची, मुंडी त्याची कापायची मित्रांनो, पण त्याच्या खालनं रक्त निघत नव्हतं तरी देखील त्याला जिवंत करून जायचं. एक प्रकारचा खेळ जरी म्हणला तरी चालेल, एक प्रकारची डेंजर विद्या म्हणले तरी चालेल. असेच हे मित्रांनो हे विद्या महाराष्ट्रामध्ये पसरली. काही लोकांना उत्सुकता वाढली, काही लोक त्यांना आपले गुरु मानू लागले, पण त्यांनी कधीही त्यांच्या पाठीवर हात ठेवला नाही, फक्त त्यांना आशीर्वाद दिला. पण ही विद्या ते शिकू शकले नाहीत. ही विद्या शिकण्यासाठी आपलं मन धन सगळं त्याग करावं लागतं आणि आपल्या मनामध्ये कुठलीही वाईट शंका नसायला पाहिजे, तेव्हाच ही विद्या शिकता येते. पण मित्रांनो काळ बदलत गेला, ही विद्या तसं म्हणायला गेली की गुडप्त होत गेली मित्रांनो. अशी कोकणामधील असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी विद्या आल्या, पण मित्रांनो त्या बाबांचं सिद्ध पुरुषांचं नाव कधी उघडच नाही आलं, हे मात्र लक्षात ठेवा. तशीच मित्रांनो ही विद्या देखील दबली गेलेली आहे आणि आता ही विद्या कुठेही सिद्ध करून किंवा कुणीही कुठलाही साधक शिकवत नाही. कोकणमध्ये जावा किंवा बंगालमध्ये जावा, ही साधना संपूर्णपणे बंद झालेली साधना आहे मित्रांनो. आता ही साधना कशी आली, काय आली, थोडक्यात मी मित्रांनो गरुड पुराणाविषयी मी तुम्हाला सांगतो. गरुड पुराणामध्ये साफ गारुडी विद्या म्हणून उल्लेख देखील केलेला आहे, त्याचा उल्लेख देखील सांगतो. आणि ही विद्या मित्रांनो एक प्रकारची जादूची विद्या होती मित्रांनो. ह्यालाच गारुडी साधना म्हणली जाते, ह्यालाच गारुडी विद्या देखील म्हणली जाते. जसं की बारक्यापणे आपण पाहिलं मित्रांनो हुंट यायचे, हासवल यायचे किंवा पाहिलं गेलं ती देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होते आणि ते पैसा कमवून जात होते. तशीच मित्रांनो काही गारुडी तांत्रिक मंत्रिक देखील आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यांनी हितच समाधी घेतलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त जादू टोना न चालण्याचं कारण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी होती, भजन कीर्तनांची भूमी होती, हे मात्र लक्षात राहू द्या. असो काही मांत्रिक असो आपल्या महाराष्ट्रामधून बाहेर गेले, ते शिकून आले, त्याच्यानंतर काही जादू दाखवले, ते आत्ता सध्याला त्यांचे मोठमोठे मंदिर आहेत आणि तुम्ही त्यांची सेवा देखील करतो. काही वेळेस मित्रांनो पाहिले गेले की गारुड विद्या शिकण्यासाठी माझ्याकडे ₹1,00,000 पाठवा, ₹2,00,000 पाठवा, मी गारुड विद्या शिकवतो. गारुडी विद्या कुणीही शिकवत नाही, ते पैशाची विद्या नाही, एक प्रकारचा तो खेळ आहे. बघणाऱ्यांचे डोळे व्यवस्थित पाहिजे. जर तुम्ही सर्कस बघायला गेल्यावर तसे ती कला म्हणून कसे दाखवतात, त्या काळातली ते जादूची कला म्हणून ओळखलं जाणार हे गारुडी साधना आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो एखादा गारुडा आला महाराष्ट्रामध्ये, ते खेळ एखादी जत्रा वगैरे असली, गारुडी लोक येतात मित्रांनो, ते खेळ दाखवतात. सापाचा असो, काय काय वेळेस मित्रांनो ते देखील हत्ती देखील आणायचे, अस्वल आणायचे आणि मित्रांनो सिंह देखील ते आणायचे, असे जनावर आणायचे, त्यांच्यावर ते खेळ दाखवायचे. मित्र त्या काळातला खेळ हा जबरदस्त होता. वशीकरण करून घ्यायचे प्राणाला, जरी त्यांना साप डसला तर तंत्र मंत्रांमध्ये त्याचं विष देखील पचवण्याची त्यांच्याकडे ताकद होते. असे गारुडे देखील होते पहिल्यातल्या काळातले. ले मोठे ते काळ निघून गेला. मी तर सांगतो तुम्हाला जे पुराणमध्ये लिहिलेलं आहे, जेणेकरून अजून तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. त्याच्यानंतर धावजी पाटलांना गारुडी का म्हणलं जातं आणि गारुड्यांचा खेळ कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या डोक्यात अजून प्रकाश पडेल. चला तर मित्रांनो नेमकं पुराणमध्ये काय लिहिलेलं आहे. गरुड पुराणमध्ये महर्षी कश्यप यांचा पुत्र पक्षीराज गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन असल्याचे सांगितले जाते. प्रमाण मात्राची स्थिती यम लोकांपर्यंत
जीवनाचा प्रवास, नरक जन्म आणि विविध कर्मांमुळे मिळणारे पापी लोकांचे हाल संबंधी अनेक गहन आणि रहस्यमय प्रश्न विचारले। त्यावेळी भगवान विष्णूने गरुडाला अज्ञानाचा तर्पीत करताना दिलेले शून्य सल्ला या पुराणात सविस्तराने सांगितला आहे। भगवान विष्णूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुखातून भगवान विष्णूंचे रहस्यमय आणि परम लाभदायक शब्द गरुडाच्या माध्यमातून प्रकट झाले, म्हणून या पुराणाला गरुड पुराण असे म्हटले जाते किंवा म्हटले गेले आहे। श्री विष्णू प्रतिमान गेलेले हे पुराण प्रामुख्याने वैष्णव पुराण आहे। या पुराणाला मै गारुडी विद्या असेही म्हटले जाते। लक्षात ठेवा, मै गारुडी विद्या असेही म्हणतात। या पुराणाचे ज्ञान प्रथम ब्रह्माजींनी वर्षी वेद व्यास यांना दिले, त्यानंतर व्यासजींनी ते त्यांचे शिष्य सुतेजी यांना दिले आणि सतजुने या नमस्पनांती शांतकादी तृषीला दिले। तसेच हे ज्ञान वाढत गेले, ही साधना वाढत गेली। जसे की मित्रांनो, जरी ही साधना जरी देवांकडून आली असेल, हे काही माणसांनी शिकली, त्यांच्या गुरूंनी शिकली, गुरूंनी चेल्याला दिली। ही साधना शिकत शिकत मित्रांनो हे परत इकडं पसरली गेली। मित्रांनो, साधना जरी असेल, नवनाथांची जरी साधना असेल किंवा आगोरी जरी साधना असेल, तर मित्रांनो देखील मनुष्य देखील ते करून देवाला प्रसन्न करू शकतो। आणि गारुडी साधना म्हणजेच मित्रांनो हे देखील तुम्ही शिकू शकता व ही साधना करून तुम्ही एखाद्याला खेळामध्ये दाखवू शकता। ह्याच्यामध्ये असं होतं की मित्रांनो, जर यमापशी जे काही काय लोक मेलेले आहेत त्यांना पुनर्जन्म कसा मिळतो, त्यांचा आत्मा हा आणून यांच्या आत्म्यात कसा टाकला जातो, एक अशी वेगवेगळी अनोळखी साधना आणि अनोळखा खेळ होता, हे मात्र लक्षात ठेवा। हे मित्रांनो पौराणिक मध्ये लिहिलेलं आहे, असं की विष्णू पुराणामध्ये हे लिहिलेलं आहे। तुम्ही कधीही ते पुराण खोलून वाचू शकता मित्रांनो, जेणेकरून तुमच्या डोक्यात अजून देखील प्रकाश पडू शकतो। एखाद्या युद्ध झाले मित्रांनो, वार्षिपुत्रांना सांगितलं की हे झाड आहे, हे झाड मला तू जाळून दाखव आणि ह्या झाडाला नंतर तू, ही साधना जर तुझ्याकडे असेल, हे झाड मला जाळून दाखव, नंतर तू निर्माण करून दाखव असं म्हटल्यावर मित्रांनो काय साधकाने ते झाड जाळलं, त्याचा राग झाली, रांगोळी झाली। त्याच्यानंतर मित्रांनो ते साधनेद्वारे त्या झाडाला पुन्हा एकदा आयुष्य देण्यात आलं। एखाद्या माणसाला तिथं जाळण्यात आलं, पण त्या माणसाला देखील त्या यमापासून आहे असं मित्रांनो त्याला पुनर्जन्म देता आला। ही साधनेचं एवढं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो असंच मित्रांनो हे साधण्याचं वैशिष्ट्य आहे। काही लोक ह्याच्या नावाखाली काही करतात, कधी आपण पुराण वाचून बघितले नसतील, काही लोकांचे सागल्याचे अनुभव देखील आपण बघितले नसतील, म्हणून काही लोक जीभ लावली टाळाला व एखाद्याला फसवून, एखाद्याला काही लुबाडून पैसे देण्याचं व खूप चुकीची माहिती देण्याचं हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये पसरलेलं जाईल मित्रांनो। फक्त माल मसाला लावणे आणि एखाद्याला काही सांगणे आणि मला हे विद्या येते, मला ते विद्या येते, हे कोकण भागातून तर भरपूर फसवाफसवीचे कामं चालतात मित्रांनो। एखाद्याला मी जरी विचारलं तरी त्याला माहिती देता येत नाही। ही माहिती मित्रांनो आम्हाला वडिलांपासून काय पुराणामधून आम्ही माहिती काढून तुम्हाला सांगत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो गारुडी साधना म्हणजे तुम्हाला कळलं असेल की एक प्रकारचे मित्रांनो जादूची साधना आहे। एखाद्याला जिवंत करणं असो, झाडाला जाळून परम करण्यात असतो, त्याचा स्थायिक होणं असो, एखाद्याचं घर उडवून दुसऱ्याकडे जाणं असो, गायब होणं असो, हे मित्रांनो फक्त गारुडच करू शकतो, हे मात्र लक्षात ठेवा। कारण एक प्रकारचा अजूनही सांगतो, एक प्रकारचा हा निराळा खेळ आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आपलं जसं की मित्रांनो आपल्या देवादेवतांनी पण, काही देवादेवतांनी पण वेगवेगळे रूप घेतले, लोकांना गारुडी म्हणून शिवशंभूंनी देखील काही चमत्कार सापांचे खेळ दाखवलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले शिवशंभू देखील गारुड्यांचं रूप घेऊन चमत्कारी लोकांना दाखवत होते, म्हणून हे विद्याला देखील गारुडी देखील म्हणलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। एक प्रकारचा खेळ, ते पण एक प्रकारचा असा खेळ मित्रांनो तो खरा आत्ताचा खेळ जर पाहायला गेला सापाचा बिच्छूचा म्हणा, हे आता नकली आहे मित्रांनो। पहिल्याचे जसे साधक होते आता तसे साधक नाहीत, पण पहिल्याची जी साधना होत्या आता ओरिजिनल साधना देखील तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही। पहिल्याचे जसे गुरुवर्य होते आता तसे गुरु कोणीही बनवू शकत नाही। तसे जसे मित्रांनो शिष्यांना एखादी साधना द्यायला घाबरू लागला आणि त्यांनी दिली पण नाही, कारण त्यांना माहित होतं की हे साधक पुढे जाऊन काय ना काय करल, म्हणून काही गोष्टी होत्या ते बंद पडल्या। गारुडी विद्यामध्ये एवढी पावर होती मित्रांनो, स्वतः ते मांजराचं सशाचं रूप घेऊन एखाद्याला खेळामध्ये अडकवत असे ही गारुड्याची विद्या होती आणि ही विद्याचा तोडगा कुठणारही नव्हता, हे मात्र लक्षात ठेवा। ज्याला कॉम्पिटिशन पण व्हायचं मित्रांनो, गारुड्यांचा खेळमध्ये कॉम्पिटिशन देखील व्हायचं। तू मोठा मांत्रिक का मी मोठा मांत्रिक, जे खरा मांत्रिक असेल ते पहिला मारायचा त्याला, त्याच्यानंतर काय असे मित्रांनो फेकायचे, काय असं भस्म फेकायचा, सिद्ध केलेला काय गुलाल फेकायचा, ते हाय असं रिटर्न
चेतन जिवंत म्हणून व्हायचे. असे लोकांनी काय काय पहिल्याच्या काळातल्या लोकांनी हे खेळ बघितलेले देखील आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला सांगायचं म्हटलं की गारुडी विद्या म्हणजे एक प्रकारच्या चमत्कारिक विद्या आहे, जेणेकरून मेलेल्या माणसाला असो, किल्ला उडवणं असो, गायब होणं असो, किंवा माणसाला बोकड करणं असो, किंवा बोकडाला माणूस करणं असो ना असो, अस्वलाला वाघ करणं असो, हे अशी पहिल्याची काही चमत्कारी ही साधना होती. त्याला गरुड पुराणमध्ये गारुडी साधना म्हणलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग तुम्हाला कळलं असेल मित्रांनो नेमकं गारुडी साधना म्हणतात कशाला. आता ती साधना करता येत नाही. आता जो खेळ चालतो मित्रांनो, जे गारुड्यांचा खेळ येतो बाजारामध्ये, तुम्ही पाहिला असेल, बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल, जसा तो खेळ करत होते मित्रांनो, त्या काळामध्ये त्यांचा खेळच निराळा होता, जो खरे गारुडी होते. जसं की मित्रांनो सांगायला म्हणलं गेलं की पहिल्यासारखा साधकी राहिलेला नाही, पहिल्यासारखा गुरु देखील राहिलेला नाही, आणि पहिल्यासारखा शिष्य देखील राहिलेला नाहीये. म्हणून मित्रांनो हे फक्त पैसे कमवण्याचे धंदे झाले, हे मात्र लक्षात ठेवा. कोण ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन करतं, कीर्तनामध्ये आपले लोक असतात, पण ते कधी त्यांच्यासारखे होऊ शकले नाहीत. आणि त्यांनी जसं माणसं जोडले, जसे हालं खाल्ले, जसं एखाद्याकडून भिक्षा मागून खाल्ले, तसं आपले जे आत्ताचे भजन कीर्तन करणारवाले ते देखील संत होऊ शकले नाहीत. त्यांच्यासारखं त्यांनी काही घेतलं नाही. तसंच मित्रांनो आगोरे असो, तंत्रमंत्रामध्ये कोणी उच्च असो, ते देखील शिष्यांना खरी मित्रांनो साधना देऊ शकत नाही, शिकवत नाही. कारण शिष्य कधीही धोका देऊ शकतो हे त्यांना पहिलाच माहीत असतं, जेणेकरून तो साधक तिथं योग्य प्रमाणे शिकला पाहिजे. पण आता शिष्य करतोय, शिष्याची चाडी गुरु करतोय, आणि काही काही वेळेस गुरु लोक शिष्यांचे गादे बंद पाडतात, कारण माझ्यासून मोठा होणे म्हणून. असे काय राहिलेले आहेत मित्रांनो. म्हणून तशी साधना मित्रांनो माणसं वाईट झाले. अशा अनेक साधना आहेत जे की जेणेकरून त्याचा तोडगा देखील कोणाला माहीत नाही, अजून पण ते गुप्त झालेले आहेत. असे काही मोठमोठे साधना देखील आहेत मित्रांनो. मंत्रांची एक प्रकारचा खेळी साधना आहे, हे मात्र लक्षात ठेवा. थोडाफार प्रकाश तुम्हाला पडला असेल, काय चुक्या याच्यामध्ये माझ्या झाल्या असतील तर मला तुम्ही पदरात घ्या. जे काय आमच्या वरधाऱ्या माणसांनी आम्हाला सांगितलं होतं मी तेवढं तुम्हाला सांगितलं, आणि माझ्याकडे प्रूफ देखील आहे सांगण्याचे. मी प्रूफ शेवट काही सांगत नाही आणि एखाद्याला सल्लाही देत नाही, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत की नेमकं धावजी पाटलाला गारुडे काय म्हणलं जातं, हा एक प्रकारची कुठली साधना आहे, हे एक प्रकारचं काय करता येतं या साधना शिकल्यानंतर, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून अजून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे. चला तर मित्रांनो, जे कोणी धावजी बाबांचे भक्त असाल आणि जर तुम्हाला माझ्याकडून धावजी बाबांची गारुडी खेळ कसा झाला आणि गारुडी खेळ म्हणतात कशाला, अजून पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बेसिक काय गोष्टी असतील ते शिकायला भेटतील. चला तर मित्रांनो, नेमकं धावजी पाटील गारुडी का म्हणलं जातं, चला तर थोडक्यात धावजी बाबांचा इतिहास तुम्हाला सांगतो. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही तुम्ही शिकून निघणार आहेत, हे माझी गॅरंटी, हे मात्र लक्षात. पाटलाला देखील गारुडी म्हणलं जातं. सुरूर गावामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा अख्ख्या बंगालामध्ये धावजी पाटलासारखं चमत्कार दाखवून त्यांच्यासारखं गारुडी कोणीही नव्हता. अख्खा बंगाल जरी फिरला त्या काळामध्ये, जरी तुम्ही म्हटलं की धावजी बाबा जेव्हा होते त्या काळामध्ये धावजी बाबांचा हात धरणारा कुठलाही मनुष्य नव्हता, किंवा देवरूपी अवतार देखील नव्हता की बाबांच्या विद्यापुढं कुठलीच विद्या फेल होत होती. बाबा एक असे गारुड होते, 100% शिकणारे लोक महाराष्ट्रात येऊन कला दाखवत होते, पण धावजी पाटील हे 100% विद्या शिकणारा, अशी गारुडी विद्या शिकणारा आपला धावजी पाटील होता मित्रांनो. एके दिवशी धावजी पाटील हे आपल्या मठामध्ये बसले होते, आणि सुरूर गावामध्ये तिथं ब्रिज झालेला आहे मित्रांनो, तुम्ही त्या चौक पाहिला असेल, त्या ब्रिज पाशी काय गारुड्यांचा खेळ आला. असे 4 गारुडे आले होते मित्रांनो बंगालातून. ते गारुडी, त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी त्याचे काय खेळ दाखवायला ते थांबले होते. त्यांनी असे खूप चमत्कारिक खेळ दाखवले मित्रांनो, लोक भाविक झाले. मग तिथला एखादा सेवक आला आणि धावजी पाटलाला म्हणला की बाबा आपल्या सुरूर गावामध्ये असं काय खेळ आलाय, गारुड्यांचा खेळ आलेला आहे. बाबांना तेव्हा कळून आलं मित्रांनो, बाबा तपाला बसले होते, त्यांनी खेळ दाखवला, त्यांचा खेळ संपला. त्या दरम्यान मला वाटतं 4-5 वाजले असतील. वाजल्यानंतर धावजी पाटलांनी त्यांना आज्ञा केली की त्यांना माझ्यापाशी घेऊन या. कारण मित्रांनो धावजी बाबा प्रत्येक त्यांच्या कलेला, जी कला आहे मित्रांनो, ते कलेला रिस्पेक्ट करत होते. कारण धावजी पाटील स्वतः गारुडे होते, आणि एखाद्या गारुड्याला म्हणा, जादूगरला म्हणा, धावजी पाटील रिस्पेक्ट देत होते आणि त्यांचा आदरच करत होते, हे मात्र लक्षात ठेवा. फक्त देवरूपी अवतार आणि सिद्ध पुरुषच एखाद्याचा आदर करू शकतो. आणि दैत्य जर तुम्ही पाहायला गेला मित्रांनो, त्याला माज आणि मीपणा होता दैत्याला, पण देवपुरुषी जी लोक असतात त्यांना मीपणा कधीच नसतो, हे मात्र लक्षात राहू द्या.
गारुड्यांचा खेळ आला, बाबांनी चमत्कार केला, ते यायला राजी नव्हते. ते म्हटले आमची वेळ झालेली आहे, आमची जेवणाची भोजनाची वेळ झालेली आहे, आम्ही काय तिथं येऊ शकत नाही. त्यांनी डायरेक्ट बाबांना इन्कार दिला. इन्कार दिल्यानंतर त्यांचा जे सेवक होता त्याला म्हणतात मित्र, त्यांचा सेवक जोपर्यंत बाबांनी जिथे समाधी घेऊपर्यंत त्यांच्यासोबत होता ते सेवक म्हणजे पाटील बुवा. हे मात्र लक्षात ठेवा. पाटील बुवा आणि दाऊजी पाटील मित्रांनो हे खूप मोठे सेवक देखील होते. त्याला पाटील बुवा म्हणलं जाते, हे मात्र लक्षात राहू द्या. मग पाटील बुवांनी त्यांना सांगितलं तरी ते त्याच्यानंतर मग काय बाबांनी 1 रुपयाचा कॉईन मोठा घेतला. त्या काळामध्ये एकदम जाड मित्रांनो असा कॉईन असायचा जाड. मित्रांनो ते कॉईन घेतला आणि ते मित्रांनो फेकून दिला त्या दिशेला. जसा कॉईन फेकून दिला अख्ख्या गारुड्याचा खेळ उडत उडत हे बाबाच्या चरणात येऊन बसला. मग ते शोधत त्यांच्या मागं आले मित्रांनो. गारुडे आल्यानंतर ते गारुडी रागाला गेला आणि म्हणला तू कोण आहेस, तू मला चॅलेंज दिला, मन उचलून आलास, तू मला चॅलेंज दिला. ते तूची ते भाषा करू लागला. मग मला तुझं एवढी ताकद असेल चल बसू आपण कॉम्पिटिशनला, तू माझा खेळ दाखव, मी तुला खेळ दाखवतो. दाऊजी पाटील म्हणले चल तू पण गारुडे आणि मी पण गारुडे, मी गारुडींचा आदर करतो, मी पण गारुडे आहे आणि तू पण गारुडे. पण त्या गारुडीनं दाऊजी पाटलाला ओळखण्यामध्ये थोडीफार चुकी केली मित्रांनो, की पुढं ते कोण थांबलेलं. दाऊजी पाटील म्हणजे पैलवान गडी, रागिष्ट गडी मित्रांनो. पण दाऊजी पाटलांच्या आणि त्याच्या मुकाबला झाला, खूप मोठा मुकाबला झाला. असा मुकाबला झाला मित्रांनो अख्खा मठ हादरून गेला, अख्खा गाव हादरून गेलं. एकतर मित्रांनो अख्ख्या शेताला आग लावली तर दाऊजी बाबांना बुडवून टाकले. पाऊस पडला, पावसाला देखील दाऊजी बाबांना थांबवलं. असे काही गारुडे खेळ चालले मित्रांनो. सुमारे 8 किंवा 9 वाजले असावेत तेव्हा यांचा खेळ बंद झाला. मग दाऊजी पाटलाने जे राष्ट्राचा चमत्कार दाखवला, स्वतः गारुडेला कळून आलं की हे पुढचा मनुष्य गारुडी नसून हे गारुड्यांचा पण बादशाह आहे, हे गारुड्यांचा पण वर आहे, हे तर जादूगरचा बादशाह आहे. म्हणून जेव्हा त्याला समज आलं त्यांचे सगळे कुटुंब दाऊजी बाबांच्या चरणात झुकले. हे आमच्या दाऊजी बाबांची खरी पावर होती मित्रांनो. दाऊजी बाबा रिस्पेक्ट द्यायचे, रिस्पेक्ट करायचे देखील, पण एखाद्याला मी पण असेल त्याची जिरवायचे देखील, असे आमचे सुरूचे दाऊजी पाटील ते मात्र लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बुडाल्यानंतर मित्रांनो ते जमले, त्यांनी माफी मागितली दाऊजी बाबांची. मग मित्रांनो रात देखील झाली होती आणि त्यांना भूक देखील गारुड्यांना लागली होती. मग बाबा म्हणले तुम्ही आमच्या मठात आलेले, तुम्ही आमचे पाहुणे आहात, आज रात्री जेवा खावा, उद्या सकाळी तुम्ही निघून जावा. मग त्यांनी चेल्याला त्यांच्या म्हणजेच की पाटील बुवांना सांगितलं, पाटील बुवा आपल्यापाशी काय कडधान्य असेल तर त्यांना द्या, स्वयंपाक वगैरे होऊन जाऊ द्या, चांगला बेत होऊन जाऊ द्या, सगळे आपण मिळून जेऊ. मग यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या, बेत तयार झाला मित्रांनो आणि असे जेवायला पंगत बसवली. दाऊजी पाटील आणि रक्षक म्हणजेच पाटील बुवा यांनी पिलटा लावल्या, तिथं दिलं मित्रांनो. त्या काळात वडाचे पानं वगैरे असायचे. ताट लावलं, ताट दिलं, जेवले, जेवण झालं मित्रांनो. गप्पा गोष्टी रंगल्या, पाणी दिल्यानंतर मित्रांनो मग आता जेवण झाल्यानंतर दाऊजी पाटलांना विचारला की बाबा आपण आता कणीस वगैरे खाल्लं पाहिजे आणि मग आपल्या निद्रामध्ये म्हणजे झोपलं पाहिजे जाऊन, आपल्या आता खूप रात्र देखील वाजलेले आहेत. मग ते म्हणल्यानंतर त्याला थोडेफार ते घाबरले, गारुडी हे घाबरले. बाबांना जेव्हा बाबांनी चमत्कार दाखवला तेव्हाच त्यांना थंडी ताप देखील आला मित्रांनो. एवढी कला, एवढे खतरनाक जादू दाखवणारं त्यांनी पहिला कधी बघितलं नव्हतं त्या गारुड्यांनी आणि बाबाने असे जादू केले मित्रांनो, ते घाबरत देखील होते. मग पाटील बुवाला सांगितलं धारदार काहीतरी आणा, कणसं काढू, जरा कणसं भाजून खाऊ. मग त्याच्यानंतर पाटील बुवानं ते आणलं आणि मित्रांनो हे जी कणसं आहेत ते 4ही कणसं असे धरले आणि त्या कणसावर घाव टाकला. जसा घाव टाकला तशा 4ही गारुड्यांच्या मुंड्या देखील उडल्या. बोला एवढं दाऊजी पाटील खतरनाक होते. त्यांच्या मुंड्या उडल्या मित्रांनो, तेव्हा आपले पाटील बुवा हे घाबरले. पाटील बुवा दाऊजी बाबांना म्हणले बाबा हे तुम्ही काय केलं, त्यांनी तर तुमच्या चरणात झोकले होते, आपण त्यांना जीव घातलं, तुम्ही तर त्यांचा डायरेक्ट गडाच उडवला, बाबा हे असं काय केलं. दाऊजी बाबांनी पाटील बुवाला सांगितलं बघ गारुड्यांची मी रिस्पेक्ट करतो, मी बी एक स्वतः गारुडे आहे, पण जे हे लोकांना कले दाखवून भिक्षा मागत होती, अन्नदान खात होती, तीच लोक आज ह्यांना पुसतील, या माझ्या आपल्या मठामध्ये पुसतील, लोक ह्यांना खानादाना आणून देतील, हे लोकांकडे जाणार नाहीत. म्हणून असं म्हटल्यानंतर काय तिथल्या भूताने देखील म्हणजे त्या 4 गारुडने देखील ऐकलं आणि बाबाची मित्रांनो तिथे क्षमा मागितली. मेल्यानंतर देखील बाबाची क्षमा मागितली. क्षमा मागितल्यानंतर बाबाने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणले बाबाने त्यांना वर पण दिला, बघ जेव्हा जेव्हा कुठली करणे होईल, कुठली भानामती होईल व कुठलं काही जादूटोणा होईल किंवा आगुऱ्याची करणे असो किंवा एखाद्यावर खेळ करणं असो, भानामती म्हणलं तर एक प्रकारचा खेळ आहे मित्रांनो, ते गारुड्याची करणे असते, मात्र लक्षात ठेवा. आज देखील मी तुम्हाला सांगतो जर तसला खेळ असेल त्या
खेळाचा काय असेल ते करणे केलेल्या माझ्या भक्तांना जे होणारे व्याज असतील गारुड्याचे करणे असेल ते काढण्याचं काम तुम्ही करा व त्यांचा आशीर्वाद घ्या. लोक तुम्हाला स्वतःहून पुजतील, तुम्हाला आहेर माहेर करतील, लोकहून स्वतःहून तुम्हाला अन्नदान देतील. तुम्ही लोकांकडे जाण्याची गरज नाही. आजपासून तुम्ही देव झाला आहात हे मात्र लक्षात ठेवा. लोक तुम्हाला पुजतील हे मात्र लक्षात ठेवा. देवाने अशा आशीर्वाद दिला, काय गोष्टी समजून सांगितल्या आणि आज देखील तिथं मित्रांनो गारुडी छेड्यांचा विडा देखील आहे मित्रांनो. म्हणून धावजी पाटलापाशी गारुडी छेडा देखील आहे. गारुड्यांची तिथं खेळ झाला होता. गारुडी बाबा आणि धावजी पाटील यांनी इतका मुकाबला झाला मित्रांनो. एक प्रकारचा गारुडी साधना, एक प्रकारची गाडुली विद्या म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे. तुम्हाला ह्या माहितीवरून तर कळलंच असेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर धावजी पाटलाला गेले तिथं एक मध्ये शेत आहे, शेत रान आहे. त्या शेतामध्ये चारही कोपऱ्याला त्यांची मुंड्या ठेवलेल्या देखील आहेत आणि चारही कोपऱ्यात मित्रांनो धावजी पाटलांच्या गारुडी छेड्या जुगलबंदी म्हणतात त्याला. आणि जर हा गारुडी जर असेल तिथं तर मित्रांनो करणे भानामती त्या गावावर पण होत नाही, मंदिरात देखील होत नाही. आणि कुठलाही बादशाह धावजी पाटलापाशी आला तर मित्रांनो हे गारुडी त्यांना सोडत नाही. एवढी खतरनाक बाबांची लीला होती. बाबांनी त्यांना मोक्ष दिलं, आशीर्वाद दिला, तिथं राहण्यास सांगितलं आणि त्यांना मानपान दिला. असे आमचे सुरूरचे धावजी पाटील होते. मारणं हे महत्वाची गोष्ट नाही, त्यांना मानपान देणं हे महत्वाची गोष्ट आहे. आज मित्रांनो हाडा मासाचं शरीर आहे, किती तर कष्ट भोगतं, किती तर मित्रांचं दारादारी जातं, जरी कला देखील असलं तरी मित्रांनो. पण धावजी पाटलाने त्यांची कला बघून त्यांना मित्रांनो मोक्ष दिलं. मोक्ष दिल्यानंतर त्यांची अजून देखील त्या गारुड्यांची तिथं सेवा होती आणि फक्त धावजी पाटील करू शकतात हे मात्र लक्षात ठेवा. अशा आमच्या सुरूरचे धावजी पाटील होते. म्हणून त्याला गारुड्यांचा राजा म्हणलं जातं, म्हणून त्याला गारुड्यांचा बादशाह म्हणतं. बंगालमध्ये असो अशा कुठल्याही पंतप्रधानांमध्ये बाबा गेले होते त्या टायमाला बाबांनी खेळ करून दाखवला. ज्याच्या अंगामध्ये जी कला असते मित्रांनो ते लोकांना दाखवत असतो आणि त्याच कलेच्या आधारे त्यांचं नाव ठेवलं जातं हे मात्र लक्षात ठेवा. जर एक भांडे विकणारे जात असेल आपण हे भांडे विकणारे इकडे ये म्हणतो, तसं तिचं भांडे विकणारी बाय म्हणून जसं नाव पडतं मित्रांनो. त्या काळामध्ये लोकांचे कले बघून लोकांनी त्यांना नावं ठेवण्यात आले. धावजी बाबांना बंगालमध्ये वेगळ्या नावानं ओळखलं जातं, महाराष्ट्रामध्ये धावजी म्हणून ओळखलं जातं, गुजरातमध्ये पण बाबाला वेगळ्या नावानं ओळखलं जातं. धावजी पाटील असो किंवा कुठलाही गारुडी असो हे भटके असतो. गारुडी म्हणजे एक प्रकारचा भटकी, तो खेळ दाखवत असतो. ते आपल्या कुठं ना कुठं फक्त फिरण्याचं काम करत असतं. तसं मित्रांनो धावजी पाटील देखील फिरून आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते. त्यांचा मित्रांनो लाडका असा सेवक म्हणजे मित्रांनो तो म्हणजे पाटील बुवा अजून देखील तिथं आहे. समाधीच्या जर तुम्ही समाधी बघितली समाधीच्या शेजारी पाटील बुवा म्हणून त्याला पूजलं जातं हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो तुम्हाला गारुडी साधना विषय कळला असेल. धावजी पाटला विषय थोडक्यात इतिहास मी तुम्हाला गारुड्या बाबांनी जेव्हा मुंडी उडवली होती हे एक प्रकारचा खेळ होता. अजूनही सांगतोय मित्रांनो एक प्रकारचा खेळ होता. अजून तिथं गारुडी सेवक बाबांचे आहेत आणि मित्रांनो एक प्रकारचे मोक्ष दिलं. का मोक्ष दिलं की बाबाला पुढे माहित होतं की यांच्या मागं काय काय होणार आहे, लोक काय करतील, लोक छेडतील, काय काय करतील. त्यांना स्थारा नव्हता, त्यांना घर नव्हतं, स्थार नव्हता. हे देण्याचं काम बाबांनी केलं. पण मित्रांनो जो माणूस जिवंत असताना करू शकत नाही तो माणूस मेल्यानंतर खूप पॉवरफुल होतो. हे देखील तुम्हाला मान्य करून घ्यावं लागेल. चला तर मित्रांनो गारुडी साधना विषय कळला असेल, धावजी पाटला विषय थोडक्यात इतिहास सांगला तुम्हाला हे देखील कळलं असेल. काय व्हिडिओमध्ये माझ्या चुका झाल्या असतील, काय गोष्टी राहिल्या असेल तर मला माफ करा, क्षमा करा. माझ्यासून मोठे तुम्ही आहात हे मात्र लक्षात राहू द्या. असेच नवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. असेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व कोणाला काही समस्या असेल, बंधन असेल, काही असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि अटी दिलेला ते अटी वाचून मला कॉल करू शकता. म्हणून म्हणतो मित्रांनो बाबांना देखील गारुडी बाबा म्हणलं जातं. बाबांना 52 प्रकारची नावे आहेत. धावजी बाबांना गारुडी चेडा म्हणलं जातं, सेवक म्हणलं जातं, गारुडी बाबा म्हणलं जातं, जादूचा बाबा म्हणलं जातं. असे किती तर बाबांची खूप नावं आहेत. बंगालमध्ये तर वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हे मात्र लक्षात राहू द्या. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. जर तुम्ही कुठल्या देवा धर्माचे भक्त असाल तर चांग भले लिहायला मात्र विसरू नका. उद्या लिहायला मात्र विसरू नका. बोल मांढरच्या काळूबाईचं चांग भलं, सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग भलं लिहायला देखील मात्र विसरू नका. गारुडी साधना विषय हा व्हिडिओ एवढाच होता. जेवढी मला माहिती प्राप्त झाली, जेवढं सांगायचा प्रयत्न होता तेवढा मी सांगून झालेलो आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय चुका वगैरे झाल्या असतील तर मला क्षमा प्राप्ती आहे मी तुमचा हे मात्र पण लक्षात ठेवा बरं का. धन्यवाद. पुन्हा एकदा नक्की भेटूया.